हाय, मी सुचिता. गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात तुम्ही? मजेत का? मजेतच राहा. बघा, माझी दिवसाची सुरुवात होते. फर्स्ट स्टॉप मी गाडी चार्ज करण्यासाठी आमच्या घराजवळ लावते, कारण की आमच्या घराजवळ गाडी ठेवण्यासाठी म्हणजे पार्किंग करण्यासाठी स्पेस नाही आहे. त्यासाठी समोरच्या घरात मी जाऊन समोरच्या घराच्या अंगणात जाऊन गाडी पार्किंग करते आणि तिकडे मी ते घेऊन आले जस्ट. पण कसं तुमच्यापर्यंत तर व्हिडिओ येतात माझे, आणखी पुढे येत राहावे ह्याकरता मी किती मॅनेज करावं लागतं मला व्हिडिओ बनवणं, सर्व करणं. तुम्ही पुढे बघू शकतीलच मी काय काय करते दिवसाची सुरुवात. आता मी देवपूजा करत आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि मी तर माझी गाडी आहे ना, ही माझी जास्ती की राणी आहे. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सोबत असते माझ्या. ती आहे म्हणून मी सर्वच गोष्टी करते. म्हणून तिला मी उठले की पहिला तिला वंदना करते, तिला थँक्यू बोलते की तू आहेस म्हणून सर्व गोष्टी पॉसिबल होत आहेत. नाहीतर जी आतापर्यंत मी व्हिडिओ बनवणे ह्या सर्व गोष्टी मला पॉसिबल नाही झालं असतं, मॅनेज नाही करता आलं असं टायमिंग. पण माझी गाडी आहे म्हणून माझ्या हिशोबाने निघता येतं, येता येतं, जाता येतं, काय घेता येतं, कुठे थांबता येतं. खूप खूप खरंच खूप म्हणजे माझ्या गाडीला मी खूप धन्यवाद सांगते आहे. आता घरामध्ये जाऊन घराची देवपूजा करून घेतले, त्यानंतर स्वयंपाक करायला जाते मी. तुम्ही पाहू शकतात पुढे. मला आहे ना फ्रेश झालं का पहिला देवपूजा पाहिजे असते. देवाला वंदना केलं का त्याच्यानंतर माझं कामकाज सर्व चालू होऊन जातं. सर्वांना सुखात ठेव देवा. खरंच सुरुवात माझ्यापासून लेट केलं तरी काही हरकत नाही, पण स्टार्टिंग सर्वांपासून कर. मी काहीतरी युनिक आहे म्हणून मी उलटच तुम्हाला सांगणार. आता मी नाश्ता बनवते आहे. फर्स्ट मी चहा ठेवत आहे. चहा कॉफी मी नाही घेत, पण मिस्टर असतात, माझे सासूबाई असतात, त्यांच्यासाठी करावं लागतं ब्रेकफास्ट, जेवण, सर्व गोष्टी. पण आज जेवण नव्हतं, बनवायचं होतं. मग त्या कारणामुळे मला वेळ होता तितका, मग मी व्हिडिओ करू शकले. नाहीतर मला पॉसिबल झालं नसतं इतकं सर्व टाईम मॅनेज करणं, पूर्ण कॅमेरा सेट करणं, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. पण ठीक आहे, टाईम मॅनेज करून मग करून घेतलं आणि ते झालं. प्रयत्न केला की होतात, करत राहायचं आहे की नाही गाईज. बघा, आता चहा ठेवला मी. त्यानंतर भाकरी करण्यासाठी मी तवा गरम करते आणि त्यानंतर असं भाकरीचं पीठ घेतला मी. ठीक आहे, मी माझ्या हिशोबाने घेतलं आहे पीठ. 50-50 म्हणजे गहूचं पीठ घेतलं अर्धा आणि तांदळाचं पीठ घेतलं अर्धा. असं करून प्रॉपर दोघांचं समांतर मापन करून हे पीठ मी मिक्स करते आणि त्याच्यामध्ये मग आता मीठ घातलं मी गाईस. आणि मग थोडंफार तेल घालायचं, त्याने थोड्याशा आपल्या भाकऱ्या एकदम सॉफ्ट राहतात. पाणी घालायचं, मिक्स करायचं एकदम पटापट, झटपट पटापट, लक्ष्मी घर के अंदर तक. आपले कामं इतकी फास्ट आहेत ना, खूप फास्ट आहेत, म्हणून सर्व गोष्टी मॅनेज होत आहेत. हे बघा, पीठ लगेच चटपट पटापट रेडी झालेलं आहे गाईज, तुम्ही पाहू शकतात. हे बघा, आता भाकरी पण सर्वात प्रथम भाकरीची मी फर्स्ट काढते ना, माझ्या चिव देईन त्यांच्यासाठी. आणि कावळा पण असतो, बऱ्याच साऱ्या पक्षी असतात तिथे, माझ्या वेट करत असतात. आता त्यांचा आवाज पण मला येतोय, ते मला बोलवत आहेत की लवकर दे मला भाकरी, आम्हाला भूक लागली आहे. मी पहिली भाकरी काढले की कसं ते माझं असं सवयच आहे, माझा स्वभावच आहे, तो माझा नेचरच आहे की मी काही असेल ना ॲटलिस्ट पक्ष्यांना, प्राण्यांना खूप प्रेम करत असते, कारण की मला खूप आवडतं. आपल्याला जमतं ना करायला, तोपर्यंत करत राहायचं. असं काही गरजेचं नाही आहे की खूपच करायला पाहिजे, पण सुरुवात छोट्यापासून तयार करायची असते किंवा सुरुवात छोट्यापासून तयार करायचं असं. आता मी भाकरी काढते. तवा ऑलमोस्ट गरम झालेला आहे, पीठ पण एकदम प्रॉपर झालेलं आहे, झटपट पटापट. ठीक आहे, आता फास्ट. आणि जेव्हा मी भाकरी काढते ना, तेव्हा मी म्हणत असते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशी माझी भाकरी एकदम प्रॉपर होऊन जाते. म्हणजे जेवण बनवता बनवता देवाचं नामस्मरण पण होत असतंय.
एक माझं स्वभाव आहे, स्वभाव माझा ॲक्च्युली नेचर आहे तो. ही भाकरी तयार झाली अशा प्रकारे. म्हणजे आईकडे असताना मी हाताने भाकरी करायचे, म्हणजे हाताने फिरवायचे. पण इथे आल्यापासून ना, चिनूकडे आल्यापासून असं झालं आहे, म्हणजे आता घरी का मी पळी घेते, म्हणजे चमचा घेते आणि चमचाने फिरवते. म्हणजे आता हाताचा हा प्रकार पण माझा बंद झाला आहे. तरी मी करू शकते, असं काही नाही आहे. पण हे बघा असं पटापट होऊन जातात गाईस, तुम्ही बघू शकतात. आणि नेहमी प्रत्येक भाकरीमध्ये मी मंत्र बोलत असते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला आवडतं खूप. हे बघा मी कॅमेरा सेट करणं 10 वेळी तिकडनं करणं पॉसिबल नाही आहे गाईज, पण ठीक आहे, ॲटलिस्ट मी ट्राय तरी करते. आता सध्या मी एकटीच आहे, व्हिडिओ एकटी शूट करते. सेल्फी स्टिक जो असतो ना स्टँड, तोही इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा, एडिटिंगपासनं बोलण्यापासनं सर्व गोष्टी एकटीच करते. आता मी चिवताई त्यांच्यासाठी भाकऱ्याचे छोटे तुकडे करून आणि मग आता मी चिवताई त्यांच्यासाठी इथे ठेवणार ह्या टाकीवरती. आणि बघा तुम्ही पाहू शकतात की कुठल्या प्रकारच्या पक्षी येतात. त्यांना रोजची सवय झाली असते आणि रोजचा टायमिंग त्यांचा असतो 7:30 या 7:45च्या आसपास त्या दरम्यान ती येतात डेली. आणि रोज मला आवाज येतील. हे बघा चिवताई आले आहेत, कावळा पण येईल थोड्या वेळाने. आता चालूच असं कंटिन्यू. त्याने एक सवय झाली आहे माझी आणि मला पण त्यांची सवय झाली आहे. छान वाटतं असं. माझ्या बाबा आहेत ना, मला नेहमी सांगत असतात की थोडंसं तरी काहीतरी कर्म करत जायचं. कर्म नाही, कर्म ते सेमच आहे. कर्म करायचं, धर्म पण करायचं असं. आता मी कॅमेरा इकडनं असं फिरवला आणि हा बघा आमचं किचन असं आहे. आमचं किचन हा तुम्ही पाहू शकतात. ऑलमोस्ट झाल्या आहेत भाकऱ्या सर्वांसाठी. चहा पण झाला आहे. आणि सर्व झाल्यावरती माझी ती सवय असते किचन पूर्ण क्लीन करणं. इन्स्टंट ठेवून नाही देत, झाल्यावरती लगेच करून टाकायचं, म्हणजे तो पोर्शन पूर्ण क्लीन होऊन जातो. असं असं आमचं किचन आहे, एकदम छोटंसं छान आहे. पण आता मी ब्रेकफास्ट करायला बसले, म्हणजे चालू दिलं चाळ्या. आता काम करणार, तुमच्याशी बोलणार, ब्रेकफास्ट करणार. कारण कसं असतं, ऑफिसला गेले ना का लेट होतं बरोबर. कधी 1 होतं, कधी 2 वाजतात, कधी 3 पण वाजतात जेवायला. म्हणून पहिले मी ब्रेकफास्ट करूनच घेते. असं असेल. हे बघा आता मी आली आहे कपडे वॉश करण्यासाठी, धुण्यासाठी. वॉश करणं धुणं सारखंच आहे शब्द. थोडेफार शब्दात बदल होत राहणार माझे, कारण की आता सुरुवात आहे ना, थोडेफार मिस्टेक होत राहणार. शेवटी माणूस मिस्टेक करूनच पुढे जातो की नाही, आहे की नाही गाईज. म्हणून प्लीज कृपया करून तुम्ही सपोर्ट करा. छान वाटतं तुमचा प्रतिसाद बघून. आणखी मी मोटिवेशन, म्हणजे मला एक आधार भेटतो की बाबा हा सपोर्ट तुमचा येतो मला छानपैकी. सकाळी उठले की फ्रेश होणं, देवपूजा करणं, मग जेवण बनवणं, नाश्ता करणं. नाश्ता झाल्यावरती मी स्वतः नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग कपडे वॉश करणं, मग ऑफिसला जाण्याची तयारी असते. बघा आता मी रिंग काढून ठेवलं वॉश करताना. आता पटापट कपडे पण धुवून टाकील, कारण की आपली कामं एवढी फास्ट आहेत ना. झटपट पटापट असं आहे आपलं काम. पटापट आहे आपलं काम, नॉन स्टॉप. ते पण माझं कामाचा वेळ आहे. मी सकाळी लवकर उठते, 6पर्यंत उठते. पण आता कसं मला व्हिडिओ सर्व शूट करावं लागतं, म्हणून 15 मिनटं आधी मी उठून सर्व आवरते पटापट. म्हणजे 5:45 पर्यंत 5
हां 5:45पर्यंत अशी उठून सर्व आवरते, म्हणजे थोडंसं मला वेळ पण भेटतो. कपडे माझे सर्व वॉश करून झाले पटापट. हा आमचा फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू आहे. तुम्हाला सेकंड फ्लोअरचा पण व्ह्यू दाखवीन एक दिवस, पण आता बघून घ्या फर्स्ट फ्लोअर. सुंदर आहे एकदम छान. म्हणजे गावाकडची सकाळ. आता मी निघाली आहे रेडी होण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात म्हणजे नखरे प्रत्येक ठिकाणी चालूच असतात. आता मी आले ड्रेस वेअर करून ऑफिसला जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात, ही बघा, ही मी आहे. मग अशी गाऊनवरती होते, पण आता ड्रेसवरती आहे. हे माझे हेअर एवढे लॉंग आहेत. तुम्हाला ब्लॅक ड्रेसमुळे ते ब्लॅक हेअर दिसत नसणार, पण हे बघा तुमच्यासाठी मी असं मी करून दाखवते तुम्हाला. हा आमचा विंडोचा व्ह्यू आहे. ॲक्च्युली थोडासा ऊनसारखं वाटते, म्हणून तुम्हाला ते थोडंसं काय म्हणतात त्याला, व्ह्यू नीट एन्जॉय नाही करता येणार. आता मी आले खाली तयारी करायला. हे माझे हेअर बघा कशी एकदम लॉंग लचक. हे नवऱ्याचं प्रेम असलं ना असं, की असे हेअर आपले लॉंग असतात, म्हणून नवऱ्यावरती आपण पण प्रेम करायचं, तोही आपल्यावरती 4 पट जास्त प्रेम करणार. हे बघा असे माझे हेअर. आणि ऑफिसला गेलं की एकदम सिम्पल असते. हा पॉन्डचा मी मॉइश्चराईज लावते स्टार्टिंगला. तुम्ही पण स्वतः यूज करा, खूप इफेक्ट करता आणि आपला चेहरा एकदम नॅचरल पद्धतीने ग्लो होतो. त्याच्यानंतर मी यूज करते सेकंड सनस्क्रीन लॅक्मेची. क्रीम दोन्हीही महाग आहेत, पण ठीक आहे, थोडंच घ्यायचं, होतो मॅनेज. बघा असं आता मी टिकली लावले आणि शेंदूर लावणार. झालं माझं 2 मिनटात चटपट पटापट. किती वेळ लागला सांगा बरं गाईज. जास्त वेळ पण लागला आणि चेहऱ्यावर एकदम ग्लो पण दिसतोय. तुम्हाला दिसेलच एक थोड्या वेळाने. तर मी शेंदूर लावत आहे. बाजूला एक छोटासा आरसा ठेवला. ऑफिसला मी एकदम सिम्पलच असते. कधी जीन्स कधी वेअर नाही करत. जीन्स टी शर्ट. ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल असते. हा लिप बाम आहे, शुगर फ्री आहे. आता मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी. पूर्ण रेडी, पूर्ण पॅक होणार. आता माझं स्काल्प घेऊन पूर्ण चेहरा मी पॅक करून टाकणार. पूर्ण ब्लॅक झाले, पूर्ण ब्लॅक. मला आवडतं असं पूर्ण मॅचिंग करणं. माझ्या ड्रेस वाईज माझे चप्पल असतात, टिकली पण असतात. ब्लॅक टिकली का असं नाही लावू शकत ना. मला माहिती आहे आता श्वेटर आहे, मग श्वेटरसोबत पिंक ते सूट होणार, म्हणून त्याचे पिंक मी लावले. आणि थोडंसं माझ्या दुपट्ट्याला पण पिंक कलर होता, त्याप्रमाणे. आता पूर्ण ड्रेस ब्लॅक, चप्पल ब्लॅक, पूर्ण ब्लॅक अँड ब्लॅक. हा माझा व्ह्यू आहे बघा समोरचा. आता मी निघाली आहे, तुम्ही पाहू शकतात. गाडीवर बसली आहे. कॅमेऱ्याचा अजून मी स्टँड सेट केला नाही आहे गाडीला, म्हणून सध्या त्या व्हिडिओ नाही येणार माझ्या गाडीवरच्या. मग आता मी ऑफिसला पोचली आहे. ऑफिसला पोचून मी करून घेतला आहे. हा बघा ग्लो कसा आहे तो, एकदम काहीच न करता. फक्त मॉइश्चराईज लावलं आणि लॅक्मेची सनस्क्रीम लावली आहे. बघा तुम्ही पाहू शकतात. हा असा ग्लो एकदम गुळगुळीत झाली आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आय डीवर जाऊन फॉलो करा. थँक्यू.